राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतलाय आणि अनेक सवाल उपस्थित केलेत। 5 वर्ष निवडणूक आयोग काय करतं असा सवाल त्यांनी केलाय। निवडणूक आल्यावर शिक्षकांना आयोग कामाला लावतं, मग आयोगाकडे स्वतःची माणसं का नाहीत हा सवाल राज ठाकरे यांनी केलाय। तर मुंबईमधील 4000च्या वर शिक्षकांना नोटीस पाठवून निवडणूक कामाला येण्याचं सांगितलं, मात्र कोणत्याही शिक्षकांनी निवडणुकीच्या कामाला जाऊ नये हे आवाहन सुद्धा त्यांनी केलं। निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असते? जर दरवर्षी जर तुम्ही निवडणुका आल्यानंतर जर समजा असल्या प्रकारच्या जर गोष्टी घाई गडबडीत जर करणार असाल तर निवडणूक आयोगाचं काम काय असतं 5 वर्ष? असल्या प्रकारच्या कुठच्याही अरेंजमेंट्स, असल्या प्रकारची कोणतेही लोक हे तयार का नाही करत? निवडणुकीचे काहीतरी कामं करत बसणं हे काही शिक्षकांचं काम नव्हे। त्याच्यामुळे त्याची यंत्रणा निवडणूक आयोगाने, आयुक्तांनी, कोणी जे असतील त्यांनी त्याची निवडणुकीची तयारी करावी, लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावं, परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नयेत। आणि मला बघायचंच आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते।